T20 विश्वचषक 2026 मध्ये पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर भारतीय संघ आता त्याच्या पुढील मोहिमेसाठी सज्ज आहे. पाकिस्तानचा पराभव करत भारतीय संघाने सुपर 8 मध्ये धडक मारली आहे. तत्पूर्वी टीम इंडियाला गट टप्प्यातील अखेरचा सामना नेदरलँड्स विरुद्ध खेळायचा आहे. तर हा सामना कधी आणि कुठे खेळला जाणार तेच आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊ. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. टीम इंडियाने आतापर्यंतच्या 3 सामन्यांमध्ये अमेरिका, नामिबिया आणि पाकिस्तानला पराभूत केलं आहे. भारताने सलग 3 विजयांसह 6 गुण मिळवत सुपर 8 फेरीसाठी पात्रता मिळवली. त्यामुळे नेदरलँड्स विरुद्ध अखेरचा सामना ही एक औपचारिकता असेल, परंतु विश्वचषकासारख्या मोठ्या मंचावर प्रत्येक सामना महत्त्वाचा ठरतो. भारत आणि नेदरलँड्स यांच्यातील हा सामना बुधवार 18 फेब्रुवारीला खेळवला जाईल. टीम इंडियाला नेदरलँड्सकडून कडवी झुंज मिळू शकते. नेदरलँड्सने यापूर्वी पाकिस्तानला आव्हान दिलं होतं, परंतु शेवटच्या षटकात त्यांचा पराभव झाला. तर अमेरिकेने देखील भारताविरुद्ध अटीतटीची लढत दिली होती. त्यामुळे कोणत्याच संघाला साधारण समजून चालणार नाही. भारत आणि नेदरलँड्स यांच्यातील सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7 वाजता खेळवला जाईल. जगातील या सर्वात मोठ्या स्टेडियममध्ये होणाऱ्या सामन्यात चाहत्यांचा मोठा पाठिंबा भारताला मिळणार आहे. भारत नेदरलँड सामना स्टार स्पोर्ट्सच्या चॅनलवर लाईव्ह पाहता येणार आहे. तर जिओ हॉटस्टार ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल. पाकिस्तान विरुद्धच्या मोठ्या विजयानंतर भारतीय संघ आता गट टप्प्यातील अखेरच्या सामन्यात संघाच्या प्लेइंग 11 मध्ये बदल होऊ शकतो. कर्णधार सूर्यकुमार यादव या सामन्याचा वापर त्याच्या बेंच स्ट्रेंथची चाचणी घेण्यासाठी किंवा खेळाडूंना लईट ठेवण्यासाठी करू शकतो. असे काही खेळाडू संघात आहेत ज्यांना अद्याप खेळण्याची संधी मिळालेली नाही. त्यांना नेदरलँड्स विरुद्ध सामना खेळण्याची संधी मिळू शकते. तुम्हाला काय वाटते? भारतीय संघ प्लेइंग 11 मध्ये बदल करेल का? तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा.